Good morning, everybody. Topic is chemical kinetics. So we have already seen various terms. What is order of reaction? What is molecularity of the reaction? What is the rate of reaction? The unit of first order reaction, unit of second order reaction. Now let's start with the difference between or distinguish between order of reaction and that of molecularity of reaction. So order of reaction, we can define number of molecules or atoms of reactants whose concentration changes during the reaction. एखादी रिॲक्शन घेतली त्या रिॲक्शनमधले रिॲक्टंटचे जे काय ॲटम्स होतील अशा किती ॲटम्सचं किंवा मोलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं ती संख्या म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ह्याच्या पलीकडं मोलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन, नंबर ऑफ मोलिक्युल्स ऑर ॲटम्स ऑफ रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द केमिकल रिॲक्शन. किती मोलिक्युल्स किंवा किती ॲटम्स भाग घेतात त्याला मोलिक्युलरिटी म्हणतात आणि त्यातल्या किती ॲटम किंवा किती मोलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं त्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणतात. हा पहिला फरक आहे. सेकंड, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड व्हॅल्यू. ऑर्डर ऑफ रिॲक्शन एक्सपेरिमेंटली काढली जाते आणि मोलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन इट इज अ थेरॉटिकल कन्सेप्ट. म्हणजेच प्रॅक्टिकल इथे केलं जातं, इथे थेरॉटिकली ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. ऑर्डर ऑफ रिॲक्शन मे बी पॉझिटिव्ह, होल नंबर 0, दॅट इज फ्रॅक्शनल. ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही पॉझिटिव्ह असू शकते, निगेटिव्ह पण असू शकते, 0 असू शकते आणि फ्रॅक्शनसुद्धा असू शकते, 1/2, 3/2, 2/3 वगैरे अशी. परंतु मोलिक्युलरिटी ऑफ द रिॲक्शन इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड होल नंबर. ही पॉझिटिव्हच असते आणि होल नंबर असते. ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये पुढचा मुद्दा, इट कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. बॅलन्स केमिकल इक्वेशनवरून हे आपल्याला मिळत नाही. ही अनबॅलन्स्ड इक्वेशन असली तरीसुद्धा आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन काढू शकतो. परंतु मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन ऑब्टेन फ्रॉम सिंगल बॅलन्स केमिकल इक्वेशन. इथे रिॲक्शन बॅलन्स पाहिजे कारण इथे रिलेटेड टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. रिॲक्शन मेकॅनिझम कॅनॉट बी नोन. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शनवरून रिॲक्शनचं मेकॅनिझम म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरमधली रिॲक्शन ही आपल्याला समजू शकत नाही, किंवा बॉन्ड ब्रेकिंग म्हणतो किंवा बॉन्ड फॉर्मिंग अशा ज्या मेकॅनिझम असतं त्याच्यामध्ये ते आपल्याला समजू शकत नाही. परंतु रिॲक्शन मेकॅनिझम कॅन बी नोन. मोलिक्युलरिटीवरून रिॲक्शन मेकॅनिझम समजू शकतं कारण नंबर ऑफ मोलिक्युल्सवरती अवलंबून आहे. तर व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन, व्हॉट इज मोलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. नाव झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर हे आपल्याला शिकायचं आहे. आता झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय बघा. The reactions are those in which the rate is independent of concentration of the reactant molecules. रेट अवलंबूनच नाही. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपल्याला कशाला म्हणतो की रिॲक्टंटमधले किती ॲटम्स आणि किती मोलिक्युलचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं त्याला ऑर्डर म्हणतो. एकाचं झालं ऑर्डर फर्स्ट, दोन्हीचं झालं ऑर्डर सेकंड, तिन्हीचं झालं रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज थर्ड ऑर्डर. परंतु कशाचंच कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं नाही तर ते झिरो. सो द डेफिनेशन इज द reactions are those in which the rate is independent of the concentration. अवलंबूनच नाही आहे. देअरफॉर एक्झाम्पल बघा, एक यूज प्रॉडक्ट आपण एक्झाम्पल घेतलं आहे, रेट DA/dt. आता इथं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतच नाही आहे त्यामुळे निगेटिव्ह साईनचा संबंध नाही. दॅट इज इक्वल टू K × A⁻²0. कुठल्याही मोलिक्युलर कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही. A⁻1 म्हणजे दॅट इज इक्वल टू K. सो DA/dt इज इक्वल टू K. सो रेट इज इक्वल टू, आता बघा इथे एक एक्झाम्पल घेतलं, H2 + Cl2 इट गिव्स ट्वाईस HL. फोटोकेमिकल कॉम्बिनेशन ऑफ H2 अँड Cl2 ट्वाईस HL. रेट कशावर, रेट इज इक्वल टू K × कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 0 × Cl2 0. सो रेट इज इक्वल टू K. म्हणजेच ह्या रिॲक्शनमधल्या ह्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होत नाही आहे. ती फोटोकेमिकल रिॲक्शन आहे, डायरेक्ट सनलाईटचा वापर करून ही रिॲक्शन होते. So zero order reaction, there is no change in concentration of reacting molecules, whether it is in the form of atom or molecules. Next, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनकडे आपण आता जातो. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये एकाच मोलिक्युल्स किंवा एका ॲटमचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार. अ सिंगल ॲटम ऑर मोलिक्युल अंडरगोज चेंज टू गिव्ह दी प्रॉडक्ट. व्हॉट इज चेंज हिअर, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन. आता फर्स्ट ऑर्डरचं आपण डेरिव्हेशन बघू. रिॲक्शन विचारात घेतली, ए गिव्ज प्रॉडक्ट. ए हा रिॲक्टंट आहे आणि इथं हा प्रॉडक्ट आहे. If Ca is concentration of A at any time t, याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे Ca. कुठल्याही वेळेला रिॲक्शन चालू झालेलं आहे, काही पर्टिक्युलर टाईम टी घेतलेला. देन डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए
डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन रेट ऑफ रिॲक्शन आपण बघितलेला आहे मायनस डी सी बाय डी टी. आता याचं कॉन्सन्ट्रेशन सी आहे, मग डी सी ए बाय डी टी इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दॅट इज सी ए, or this proportionality sign is removed by equality sign. There is some constant minus dca by dt is equal to k into c. केला आपण काय म्हणतो रेट कॉन्स्टंट किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आपण म्हटलेलं आहे. आता सपोज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज ए, हा जो ए आहे रिॲक्टंट त्याचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए घेतलेला. एक्स इज डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन आफ्टर टाईम टी. म्हणजे आता रिॲक्शनच्या सुरुवातीला ह्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन स्मॉल ए आहे, रिॲक्शन चालू झाली, टाईम टी एवढा टाईम निघून गेला आणि एचं कॉन्सन्ट्रेशन काय झालं, एक्स डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. जे काय एचं कॉन्सन्ट्रेशन हे डिक्रीज झालेलं, इनिशियली स्मॉल ए होतं, डिक्रीज झाल्यानंतर एक्स घेतलेला आपण. समजा 5 मिनिटांनी त्याचं कॉन्सन्ट्रेशन याचं कमी झालं, म्हणजे तो टाईम टी असणार आहे, तो एक्स झालं. तर उरलं किती कॉन्सन्ट्रेशन, इनिशियली ए होतं, टाईम टी नंतर एक्स डिक्रीज झालं, तर उरलेलं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे, ए मायनस एक्स. सो कॉन्सन्ट्रेशन रिमेनिंग आफ्टर टाईम टी दॅट इज इक्वल टू ए मायनस एक्स. सरळ आहे, ए होतं, काही वेळानं एक्स झालं, एक्स एवढं डिक्रीज झालं, उरलं किती, ए मायनस एक्स कॉन्सन्ट्रेशन उरलं. म्हणून इथं सी एची व्हॅल्यू ए मायनस एक्स घातलेली आहे. सो मायनस डी बाय डी टी इंटू ए मायनस एक्स इज इक्वल टू के इंटू ए मायनस एक्स. देअरफॉर डी एक्स बाय डी टी, आता हे मी सॉल्व केलं, मायनस डी ए बाय डी टी प्लस डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू के इंटू ए मायनस एक्स. आता इथे डी ए बाय डी टी, डी ए हा काय कॉन्स्टंट आहे, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ते बदलणार नाही, ते तेवढंच असणार आहे 5 ग्रॅम्स पर लिटर किंवा काय असेल ते बदलणार नाही. ए कॉन्स्टंट आला म्हणून डी ए बाय डी टी यातनं टर्म निघून गेली आणि म्हणून काय झालं, डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू के इंटू ए मायनस एक्स. आता एक्सची पदं एकत्र केली मी, डी एक्स डिवायडेड बाय ए मायनस एक्स इज इक्वल टू के इंटू डी टी. आता हे इक्वेशन आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे बिटवीन द लिमिट 0 टू एक्स याला आणि इकडं डी टीला 0 टू टी. So integrate above equation between the limits 0 to x and 0 to t. So integration of 0 to x dx upon a minus x is equal to k into integration of dt 0 to t. So integration of dx upon a minus x is equal to minus log a minus x, limits मांडलेले 0 to x, dt चं integration t, limits मांडलेले, upper limit minus lower limit, इथं सुद्धा upper limit minus lower limit. So formula it becomes minus log a minus x minus log a. पहिला upper limit वापरला x, परत लोअर लिमिट 0 आहे त्यामुळं हे लिहून गेलं आणि फक्त मायनस लॉग ए उरलेलं आहे आणि बदलं मायनस साईन. आणि अशा पद्धतीने हे इक्वेशन झालेलं आहे, लॉग अपॉन ए मायनस एक्स इज इक्वल टू के टी. देअरफॉर के इज इक्वल टू, आपल्याला फॉर्म्युला केचा काढायचा आहे, के इज इक्वल टू हा टीकडे घेतला 1 अपॉन टी इंटू लॉग ए अपॉन ए मायनस एक्स टू दी बेस ई, आणि बेस ईचा बेस 10 होतो तेव्हा तो आपण 2.03 मल्टिप्लाय करतो. सो रेट इक्वेशन और व्हेलॉसिटी कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन के इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. तर अशा पद्धतीनं हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं डेरिवेशन आहे. दिस इज नोन ॲज कायनेटिक इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर. आणि याचं आपण युनिट बघितलं आहे, इट मे बी पर सेकंड ऑर पर मिनिट. सो दिस इज द डेरिवेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर इक्वेशन. नाउ व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता विचारात घेतो. आता 2.03 डिवायडेड बाय टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स ह्या इक्वेशनचा वापर करून आपण या कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. नंबर 1, द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट अ डेफिनेट फ्रॅक्शन ऑफ रिॲक्शन ऑर हाफ लाईफ टाईम इज इंडिपेंडंट ऑन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता हाफ लाईफ टाईम, आता टाईम जर विचार केला तर आपण टाईमला टी म्हणतो, हाफ म्हणजे काय येणार, टी हाफ येणार. सो टी हाफ, द टाईम रिक्वायर्ड टू डिकम्पोज हाफ ऑफ द इनिशियल अमाऊंट ऑफ द रिॲक्टंट. म्हणजे ज्यावेळी एका रिॲक्शन कंप्लीट होण्यासाठी जर टाईम टी लागत असेल तर त्याची निम्मी रिॲक्शन होण्यासाठी टाईम किती लागेल, टी हाफ. सो व्हेन टी इज इक्वल टू टी हाफ एक्स इज इक्वल टू ए बाय 2. म्हणजे त्या रिॲक्शनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन किती होईल, निम्म होईल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ए होतं म्हणून ए बाय 2 झालं. हे ए बाय 2 कधी झालं, टाईम अर्धा निघून गेल्यानंतर. आपलं इक्वेशन आहे के इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. आता टीच्या तिथं टी हाफ व्हॅल्यू घाला आणि ए मायनस एक्स किंवा एक्सच्या तिथं आपल्याला ए बाय 2 व्हॅल्यू घालायची. इथे मी घातलेले आहे. देअरफॉर के इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय टी हाफ इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स, एक्सची व्हॅल्यू ए बाय 2.
देअरफॉर टी हाफ इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय के. आता हे खाली मी सोडून घेतलं, 2a मायनस ए डिवायडेड बाय 2 आलं, म्हणजे ए बाय 2 आलं, ते 2 वरती गेलं, हे ए परत कॅन्सल झालं आणि लॉग 2 आलं. सो टी हाफ इज इक्वल टू 2.03 डिवायडेड बाय के इंटू लॉग 2. लॉग 2ची व्हॅल्यू आहे 0.3010 आणि इथे याला मल्टिप्लाय केल्यानंतर हाफ लाईफ टाईम इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. आता आपलं काय आहे, टाईम रिक्वायर्ड टू कम्प्लीट डेफिनेट फ्रॅक्शन ऑफ रिॲक्शन ऑर हाफ लाईफ टाईम इज इंडिपेंडंट ऑन कॉन्सन्ट्रेशन. आता कॉन्सन्ट्रेशन आपण कसल्या लेटर दाखवतो, एक तर ए दाखवतो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किंवा डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन एक्स, ए मायनस एक्स ह्या गोष्टींनी दाखवतो. तर ह्या इक्वेशनमधचा विचार केला तर यामध्ये ए टर्म कुठं नाही आहे, ए मायनस एक्स कुठं नाही आहे, एक्स कुठं नाही आहे, म्हणताना हाफ लाईफ टाईम हे त्या कॉन्सन्ट्रेशनवर अवलंबून नाही. So there is no concentration term in above equation. Therefore, half lifetime is independent on initial concentration of reactant. So this is the characteristic number 1. Now second, the velocity constant K. आता हा velocity constant K is independent of units used to express the concentration. म्हणजे हा के कॉन्सन्ट्रेशनच्या युनिटवर अवलंबून आहे. तर याचं युनिट आपण बघितलं की मागं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं पर मिनिट किंवा पर सेकंड, आणि पर मिनिट पर सेकंड हे कशावर अवलंबून आहे, ह्या टाईमवर अवलंबून आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशनचा युनिटला काहीही संबंध येत नाही. सो कॉन्सन्ट्रेशन रेशिओ गेट्स कॅन्सल्ड युनिटच्या संदर्भात. कॉन्सन्ट्रेशनच आहे, समजा हे ग्रॅम्स पर लिटर, हे ग्रॅम्स पर लिटर, ग्रॅम्स पर लिटर ग्रॅम्स पर लिटर कॅन्सल होईल आणि फक्त टी, म्हणजे टीसुद्धा हा तुमचा डिनॉमिनेटरमध्ये आहे. सो 1 डिवायडेड बाय टी, टी टाईम टी, म्हणजेच दॅट इज टी रेज टू -1, आणि टाईम आपण मिनिटमध्ये किंवा सेकंडमध्ये मेजर करतो. सो इट बिकम्स पर सेकंड. सो के इज इंडिपेंडंट ऑफ युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. ए अँड ए मायनस एक्स सेम युनिट असल्यामुळे कॅन्सल होतात. सो इट इज टोटली डिपेंड अपॉन टाईम टी. सो द वेलोसिटी कॉन्स्टंट के इज इंडिपेंडंट ऑफ द युनिट्स used to express the concentration. So this is the second characteristic. Now third, the velocity constant K depends on, आता अवलंबून आहे, on the units of time and is expressed in the reciprocal of time units. आता तेच बघितलं आपण, if time is t in second 1 upon t, so K unit is per second or per minute. Characteristic number 3. Number 4, the velocity constant depends on temperature. टेम्परेचर वाढलं की आपण बघितलं इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ द रिॲक्शन. टेम्परेचर वाढलं की नंबर ऑफ कोलिजन मोलिक्युल्स एकमेकाच्या संपर्कात येणं, त्याची कायनेटिक एनर्जी वाढतं आणि वेलॉसिटी कॉन्स्टंट वाढतो. नंबर 5, ऑल दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन सॅटिस्फाय द इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर. के इज इक्वल टू 2.3 डिवायडेड बाय टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस 6. कुठलीही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल तर ते हे इक्वेशन फॉलो करतेच, किंवा हे इक्वेशन फॉलो करणाऱ्याचं रिॲक्शन ह्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असतं. आणि शेवटची कॅरेक्टरिस्टिक आहे ग्राफिकल कन्फर्मेशन. आता इथं बघा, इथं आपण ग्राफ काढलेला लॉग ए अपॉन ए मायनस एक्स अगेन्स्ट टाईम टी, लॉग ए अपॉन ए मायनस एक्स आणि हा टाईम टी, याचा आपण काय काढलेला आहे, ग्राफ काढलेला आहे. हा वाय ॲक्सिसवर आहे, एक्स ॲक्सिसवर आहे. नेचर ऑफ द ग्राफ इज स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. म्हणजेच लॉग ए मायनस एक्स वर्सेस टी. आता इथं बघा, के इज इक्वल टू 2.03 इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. देअरफॉर लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स इज इक्वल टू के टी. हा टी इकडे वरती गेला, के टी डिवायडेड बाय 2.303. आता जेव्हा इक्वेशन स्ट्रेट लाईन असतं आणि पासिंग थ्रू दी ओरिजिन असतं, तेव्हा त्याचं इक्वेशन काय असतं, मॅथमॅटिकल वाय इज इक्वल टू एम एक्स. आता वाय ॲक्सिसवर ही व्हॅल्यू घेतलेली आहे बघा, लॉग ए अपॉन ए मायनस एक्स इज इक्वल टू एम म्हणजे स्लोप, हा टी झालेला आहे नाही, एम म्हणजे स्लोप, आणि एक्स ॲक्सिसवर आपण टी घेतला, इथं सर्कल केलं आहे बघा, एक्सला टी घेतला आहे, एक्सला टी घेतल्यामुळे एमची व्हॅल्यू काय झाली, के डिवायडेड बाय 2.303. सो स्लोप एम इज इक्वल टू के डिवायडेड बाय 2.303. जरपर के इज इक्वल टू 2.303 इंटू स्लोप. तर ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप घ्यायचा आणि ती जी काही स्लोपची व्हॅल्यू येईल त्याला 2.303 मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला केची व्हॅल्यू मिळते. हा ग्राफ पहिला. आता इकडे काय केलं बघा, लॉग ए मायनस एक्स अगेन्स्ट टाईम टी केला आहे. आता परत इक्वेशन बघा आपलं, लॉग ए अपॉन ए मायनस एक्स. लॉग ए अपॉन ए मायनस एक्स म्हणजेच काय, लॉग ए मायनस लॉग ए मायनस एक्स इज इक्वल टू के टी डिवायडेड बाय 2.303. लॉग ए मायनस एक्स एका बाजूला ठेवला, हा लॉग ए मायनस एक्स तिकडे घेतला आणि हा के टी इकडं आला. आता हा के टी इकडं मायनस येणार आणि हा लॉग ए प्लस येणार, म्हणून मायनस के टी डिवायडेड बाय 2.303 लॉग ए. आता ग्राफचं नेचर बघा, स्ट्रेट लाईन आहे परंतु इंटरसेप्ट आहे आणि इकडच्या बाजूला असा आहे. ह्या असा ग्राफ असता तर पॉझिटिव्ह साईन, निगेटिव्ह साईनमुळे हा असा ग्राफ आलेला आहे.
आणि ते इंटरसेप्ट आहे वाय ॲक्सिसला, हा इंटरसेप्ट. म्हणून त्याचं इक्वेशन येतं वाय इज इक्वल टू mx प्लस सी. आता वाय ॲक्सिसवर लॉग ए मायनस एक्स आहे बघा, आहे. सी म्हणजे इंटरसेप्टर लॉग ए, ही जी व्हॅल्यू येते ही इंटरसेप्टची व्हॅल्यू किती येते, लॉग ए येते. mx एक्स ॲक्सिसवर टी आहे, हां एक्स ॲक्सिसवर टी आहे, आणि म्हणून स्लोपची व्हॅल्यू काय झाली, मायनस के डिवायडेड बाय 2.03. देअरफॉर स्लोप इज इक्वल टू एम इज इक्वल टू मायनस के डिवायडेड बाय 2.03. देअरफॉर के इज इक्वल टू मायनस 2.03 इंटू स्लोप. अशा पद्धतीने व्हॅल्यू काढलेली आहे. तर हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अशा पद्धतीनं केलेलं आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल, ॲक्च्युली तुम्ही प्रॅक्टिकल ज्यावेळी कराल किंवा तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिकल सांगितलं जाईल त्यावेळी हा ग्राफ तुम्हाला काढून दाखवावा लागेल किंवा काढलेला असेल. Now examples of first order reaction: decomposition of oxalic acid, decomposition of nitrogen pentoxide and decomposition of hydrogen peroxide. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. ह्या रिॲक्शन्स तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं आजच्या टॉपिकमध्ये आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शन, मॉलिक्युलर रिॲक्शन याचा डिफरन्स बघितला. त्यानंतर झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय आपण बघितली. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन त्याचं डेरिव्हेशन बघितलं आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेल्या आहेत. तर हा टॉपिक असाच कंटिन्यू पुढं चालू राहील. पुढचा तास आपला बुधवारी होईल. बुधवार आणि शनिवार हे आपले तास असतात. तर अशा पद्धतीनं टॉपिक चालू आहे. तुम्ही अभ्यास करीत राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर, वरचेवर साबणाने हात धुत चला आणि सोशल डिस्टन्स या नियमाचं पालन करा. मात्र हे सर्व करत असताना दिवसाच्या म्हणजे रात्रंदिवस 24 तासापैकी कमीत कमी मी म्हणतो 6 ते 8 तास या अभ्यासासाठी वापरा. कारण अभ्यास महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थी दशेत अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.